देतो बोलतो एक शॉर्ट माहिती द्यायची लक्ष्मी क्रमांक 2 खूप वेळ थांबलेत. सभापतीमध्ये चला वितरित पहा. केल्याप्रमाणे स्पेसिफिक सभापती मंत्री महोदय महोदय, जरी लक्षवेधी रेल्वेची असली तरी मला लक्षवेधीच्या माध्यमातून रेल्वेची असली तरी या जतन रेल्वेतून जाणारे लोक जे आहेत हे आपले मराठी महाराष्ट्रातले लोक आहेत. मला या पावसाळी अधिवेशनापूर्वी या अधिवेशनातून सुरू असताना दिनांक 23 जूनला 2026 रोजी अंधेरी बोरवली दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये पावसाचे पाणी आत असल्यामुळे दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता. या क्षुल्लक कारणामुळे सभापती महोदय, ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार नावाच्या तरुणाची चाकूवरून भोगसून हत्या करण्यात आली. सभापती महोदय, हा घटनेमुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे समाजामध्ये, लोकांमध्ये, आणि हे वातावरण तरत असताना मला वाटतं लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे. आणि ह्या प्रशासनाच्या माध्यमातून मला वाटतं की त्याच कारणाने 23 तारीखला झालं, लगेच 24 तारीखला पण एक तसंच घटना घडली. 24 तारीखला 2026 रोजी प्रोफेसर लोकेश सिंग यांच्या देखील किरकोळ वादातून मालाड रेल्वे स्थानकावर हत्या करण्यात आली. मला माहीम रेल्वे स्टेशन, बघा तिसरी घोषणा, माहीम रेल्वे स्टेशन बाहेर चालताना प्रशासन धक्का लागल्यामुळे मोबाईल खाली पडला. या कारणावर नवीन प्रसन्न नावाच्या व्यक्तीवर चाकूने हल्ला. या गोष्टीवर मला सभापती महोदय असं वाटतंय की प्रशासनाच्या माध्यमातून रेल्वेमध्ये ज्या घटना होत आहेत या वारंवार होतात, लोकांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे. ही घबराट होऊ नये या माध्यमातून मला प्रशासनाला 2-3 प्रश्न विचारायचे आहेत. त्या माध्यमातून मुंबई शहरात सुरक्षित प्रवास करत यावा, लोकांसाठी मनातील भीती होईल यासाठी गृह विभाग अशा चाकू किंवा घातक शस्त्र सोबत बाळगणाऱ्या गुंडावर कारवाई करणार आहे का, एक प्रश्न आहे. त्या माध्यमातून दुसरा 2 प्रश्न आहेत. सभापती महोदय, रेल्वे प्रवाशांवर मारहाण, चाकूचे हल्ले, चोरी व महिलांवरील गुन्हे घट झाल्याची अद्ययावत आकडेवारी शासनाकडे उपलब्ध आहे का. आणि तिसरा प्रश्न सभापती महोदय, 24 तास हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर सरासरी किती वेळेत कारवाई केली जाते, त्यासाठी सेवा निश्चित करण्यात आली आहे का. ते काही दिवसांपूर्वी जी घटना नालासोपारा, चर्चगेट ते नालासोपारा लोकलमध्ये घडली होती आणि त्या अनुषंगाने सामान्य सदस्यांनी जो इथे प्रश्न विचारलेला आहे त्यांच्या प्रश्नांचं सविस्तर उत्तर लक्षवेधीच्या उत्तरामध्ये देखील हे आहे. परंतु त्यांनी आता जे इथे उपप्रश्न विचारले आहेत की अर्थातच रेल्वे प्लॅटफॉर्म असेल किंवा रेल्वेच्या डब्यामध्ये असेल, अशा पद्धतीने ज्यावेळेस चाकू हल्ले होतात त्यावेळेला पहिला प्रश्न हा निर्माण होतो की चाकू यांनी इतक्या सहजरित्या आतनं आणला कसा. सभापतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की मुंबईच्या या लोकलमध्ये दिवसाला 75 ते 80 लाख लोक तिथे प्रवास करतात. आणि इतक्या मोठ्या संख्येने ज्यावेळेला जेव्हा प्रवाशांची संख्या असते, अर्थातच सगळ्यांचंच काही फिजिकल स्कॅनिंग करणं हे प्रॅक्टिकली तसं शक्य नाही. परंतु रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून आणि आपले जे रेल्वे कमिशनरेट आहे त्याच्या माध्यमातून आपण काही अशा टीम्स तयार केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून आपण एक 2-3 आपण तिथे प्रकारे आपण हे सगळं तपासणी आपण करत असतो. विशेष म्हणजे जे रेल्वे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या ठिकाणी आपल्या अशा काही टीम्स आहेत त्या सिव्हिलमध्ये देखील असतात आणि जर का कोणी संशयित आढळलं तर त्याच्या आपण तपासणी आपण करत असतो. सगळ्याच आता रेल्वे प्लॅटफॉर्मवरती येण्याकरिता फक्त एकच एंट्री नाही आहे, त्याला मल्टिपल एंट्रीज, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात संख्येने तिथे प्रवासी येत असतात आणि या मल्टिपल एंट्रीजवरती प्रत्येक ठिकाणी आपण प्रवाशांना थांबून आपण त्याचं स्कॅनिंग आपण करू शकत नाही. म्हणून आपण जे संशयित आहेत त्यांचं स्कॅनिंग करणं आणि विशेष म्हणजे अशा काही आपण टीम्स तयार केल्या आहेत जे सरप्राईज देखील म्हणजे एकंदरीत कुठलीही पूर्वकल्पना न देता डब्यांमध्ये असतील तिथे देखील प्रवाशांची तपासणी करतं आणि प्लॅटफॉर्मवरती देखील आपण तपासणी करतोय. विशेष म्हणजे अर्थातच तंत्रज्ञानाचा वापर हा जास्तीत जास्त करायचा आपण प्रयत्न करतोय. ह्यामध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म असू द्यात किंवा रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला असू द्यात, एक CCTVचं मोठं जाळं आपल्याकडे जवळपास 177 रेल्वे स्थानकं आहेत. तिकडे 6,890 जवळपास 6,900 CCTV हे आपले कार्यरत आहेत आणि सगळे CCTV आपण तिथे मेंटेन देखील करतोय. तर आपण आता फेशियल रेकग्निशन कॅमेराची देखील आपण संख्या वाढवलेली आहे.
आता हा जो आरोपी आहे या आरोपीला 15 तासाच्या आतमध्ये सभापती महोदय आपण पकडलं, त्याला फेशियल रेकग्निशन ही टेक्नॉलॉजी वापरून आपण त्याला पकडलेलं आहे. परंतु तरी सुद्धा ही या CCTVची संख्या ही अजून वाढवली पाहिजे अशा पद्धतीचा पत्रव्यवहार हा आपण केंद्र शासनाकडे देखील केलेला आहे, जेणेकरून फेशियल रेकग्निशन कॅमेराज आणि अशा टेक्नॉलॉजीचा वापर करून ही संख्या देखील वाढवली पाहिजे. तर अध्यक्ष महोदय तसा आपण प्रयत्न करतोय. आणि दुसरं अध्यक्ष महोदय आपल्याला सभापती महोदय आपल्याला कल्पना आहे की आपली 1512 ही हेल्पलाईन देखील आहे. मी आपल्याला मुद्दामून आकडेवारी देखील सांगतो. 2025 ते आजच्या तारखेपर्यंत जवळपास 1,56,000 कॉल या हेल्पलाईनवरती प्रवाशांचे आलेले असताना त्यापैकी जवळपास 53,000 प्रवाशांचे आपण 4.5 कोटी देखील आपण परत मिळवून दिलेले आहेत. आणि ह्या वर्षीचा मी आपल्याला आकडा सांगेन की या चालू वर्षामध्ये जवळपास 300 ते 350 गुन्हेगारांना आपण तडीपारीची कारवाई आपण केलेली आहे रेल्वे प्रशासनाच्या मार्फत आणि म्हणजे आपल्या रेल्वे कमिशनरच्या मार्फत. आणि त्यासोबतच ड्रग्ज असतील किंवा अंमली पदार्थ असतील किंवा तिथे मद्य प्रशासन करून असलेले जे काही प्रवासी आहेत त्यांच्यावरती किंवा गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाईच्या बाबतीमध्ये 133 गुन्हेगारांवरती आपण त्या पद्धतीची आपण कारवाई केलेली आहे. म्हणजे तिथे आपले रेल्वे कमिशनरेट हे 100% कारवाई करतंय आणि तिथे ॲक्टिव्ह आहेत. आता संख्येच्या बाबतीमध्ये देखील मी आपल्याला माहिती देईन की जवळपास 4,185 पदं ही मंजूर आहेत. त्यापैकी 3,500 पदं ही आपण भरलेली आहेत, ती ॲक्टिव्ह आहेत. 2,000 तिथे आपण होमगार्ड आणि 150 MSFची पदं ही तिथे मंजूर आहेत किंवा तिथे त्यापैकी 2,000 पैकी 1,520 होमगार्ड तिथे ॲक्टिव्ह आहेत आणि 150 MSF पैकी 112 MSF तिथे कार्यरत आहेत. तर त्यांचं देखील आपण ॲडिशनल आपण सपोर्ट घेतोय. आणि आपल्याला माहिती आहे की महिलांची सुरक्षितता ही देखील आपल्यासाठी ही प्रायोरिटी आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस ते पहाटेपर्यंत म्हणजे रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जे महिलांचे डबे आहेत त्या सगळ्या डब्यांमध्ये कंपल्सरी होमगार्ड्सचे आणि MSFचे जवान तिथे असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सुरक्षिततेची आपण तिथे काळजी घेतोय. एकंदरीत सभापती महोदय आपण विशेष म्हणजे अपघात रेल्वे अपघात हा देखील एक महत्त्वाचा म्हणजे रेल्वे अपघातांच्यामुळे देखील हजारोच्या संख्येने मृत्यू हे तिकडे आपले होताना दिसत आहेत. तर त्याचं देखील एक विशेषपणे मॅपिंग झालं पाहिजे किंवा नक्की कुठल्या कुठल्या स्टेशनवरती किंवा कुठल्या रेल्वे ट्रॅकच्या कुठल्या भागावरती हे अपघात होत आहेत ह्याचे देखील आपण आता झोन तयार केलेले आहेत. आणि हे अपघात रोखण्यासाठी ह्या झोनवरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत ह्यासाठी देखील आपण तिथे जॉईंट कमिशनरची लेवलचे अधिकारी आपण नेमलेले आहेत आणि ते त्या बाबतीमध्ये उपाययोजना तयार करून आमच्या शासनाला अहवाल सादर करतील आणि त्याच्यावरती आम्ही योग्य त्या उपाययोजना. भाई एकता एक खूप चिंतेचा खरं तर हा विषय आहे. म्हणजे आपण आपल्या परीने सगळे उत्तर देण्याचा प्रयत्न करताय आणि ते खरं सुद्धा आहे. आम्ही त्याच्यावर नाकारलेलं अजिबात नाही. परंतु आता असं आहे की एवढं करून सुद्धा 2,287 माणसांचा मृत्यू या वर्षीचा म्हणजे गेल्या वर्षाचा 2025 साली झालेला आहे. माणसं पडून मरण्याचा जो काही हे आहे तो 525 लोक पडून गेलेली आहेत. साधारण आपण बघितलं तर दिवसाला 8 ते 10 माणसं मरतात आहेत. ह्या सगळ्या यंत्रणा उभ्या जेवढी उत्तर आपण दिलेत ते असून हे घडलेलं आहे सगळं. म्हणजेच आपल्याला अलार्मिंग कुठेतरी हे करायला पाहिजे. आपल्याला कुठेतरी ज्याला म्हणतो ना आपण की इमर्जन्सी आपल्याला हे करायला पाहिजे. तसं दिसत नाही आहे. नुसते आकडेवारी आपण हे करतोय ठीक आहे. 4,4 हजार तिथे आवश्यक आहेत असं आपलं म्हणणं आहे. त्याच्यापैकी 3,500-4 हजाराची तुम्ही रिक्रुटमेंट केली तरी सुद्धा हे घडतंय ही वस्तुस्थिती आहे. याला उत्तर काय असू शकतं म्हणजे आम्ही नुसती प्रश्न विचारणं हा त्याच्यातला भाग नाही. त्याच्यातनं काय ह्याच्यातनं हे होऊ शकतं किंवा आम्ही इथे सभागृहात नुसता हा प्रश्न विचारलेला नाही तर आपल्या उच्च न्यायालयाने सुद्धा या बाबतीमध्ये चिंता व्यक्त केली आणि स्ट्रिक्चर्स पास केलेत. मला हे फक्त आरोप प्रत्यारोप करायचे म्हणून अजिबात माझं त्याच्या मागे उद्दिष्ट नाही. परंतु न्यायालयाचं सुद्धा असं म्हणणं आहे मृत्यूच्या प्रमाणाला अलार्मिंग अँड डिस्टर्बिंग संबोधलं असून हे न्यायालयाने संबोधलेलं आहे.
आणि म्हणून याचा एक भाग असा असू शकतो असं माझा मी जे काय ह्या बाबतीमध्ये अभ्यास केला त्या बाबतीमध्ये आपल्याकडे एकतर ही जी संख्या आहे 75 ते 80 लाख याची संख्या आहे ही मोठी संख्या आहे आणि ही विशेषतः मुंबईसारख्या महानगरामध्ये सगळ्यात जास्त आहे अशी संख्या अख्ख्या देशामध्ये कुठंच नाही. प्रश्न घ्या ना. प्रश्न हो. आणि म्हणून याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला जर आठवत असेल तर आपल्याकडे ह्या 258 गाड्या ज्या आहेत लोकल्स या साधारण ज्या काय 2015 ह्या फेऱ्या मारत असतात. ह्या सगळ्या 258 ज्या ह्या आहेत ट्रेन्स आहेत त्याच्या बाबतीमध्ये 15 डब्याच्या त्या व्हाव्यात अशा पद्धतीचा निर्णय पण झाला होता आणि त्या 258 पैकी फक्त 16 ट्रेन ह्या हे झालेल्या आहेत. हा प्रश्न नुसता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या संबंधित नाही तर रेल्वे आणि तुम्ही एकत्र मिळून हे सगळं करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार का कारण जर ह्या 258 ट्रेन ज्या आहेत ह्या जर उद्या 15 डब्याच्या झाल्या तर याच्यावरचा ताण कमी होईल. तो ताण कमी झाल्याने हे जे पडून मृत्यू होतात आहेत ते सुद्धा कदाचित आटोक्यात येतील आणि त्याच्यातनं होणारी जी गुन्हेगारी आहे त्यालाही कुठेतरी चाप बसेल. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा राहणार आहे की आपण प्लॅटफॉर्मवर जे म्हणतो महिलांच्या ह्याच्यामध्ये तर आपण अनेक घटना घडल्या त्याच्यानंतर आपण महिलांच्या ह्याच्यामध्ये 24 तास ती सुरक्षा ठेवली परंतु प्लॅटफॉर्मवर बहुतेक सगळ्याच रेल्वे स्टेशनला गर्दुल्ले भिकारी आणि अशा पद्धतीचे घाणेरडे प्रकार त्या ठिकाणी आपण पाहायला मिळाले. तशाही केसेस अनेक झालेले आहेत आपल्याला माहिती आहे त्याची नोंद सुद्धा आहे. आणि म्हणून आपण म्हणालात की खाजगी ह्याच्यामध्ये मफ्तीमध्ये तिथे पोलीस सुद्धा फिरत असतात खाजगी ह्याच्यामध्ये सिव्हिलमध्ये फिरत असतात. आता ही गोष्ट जर मी आरोप करत नाही त्यांना ते दिसत नाही का प्रवासी येईल तो ट्रेन पकडेल तो निघून जाईल परंतु आपल्या राज्यातल्या ह्या आपल्या मुंबईच्या सगळ्या रेल्वे स्टेशनवर ही जी स्थिती आहे याचा आपण सविस्तर रेल्वे प्रशासन शासन यांनी एकत्रितरित्या जर तो प्रयत्न केला तर ह्या 269 ज्या गाड्या आहेत त्या 15 डब्याच्या झाल्या तर ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडेल जेणेकरून हा ताण कमी होईल. प्रवाशांचा जो हे आहे एका डब्यामध्ये जे काही प्रमाण आहे ते सुद्धा कमी होईल आणि त्याचा पर्यायाने आपल्याला उपयोग ही गुन्हेगारी सुद्धा कमी करण्यामध्ये होईल. एक गोष्टीचं मी त्या दिवशी अभिनंदन केलं होतं पोलिसांचं की ह्या आरोपीला तो पळून गेला असताना सुद्धा 24 तासामध्ये त्याला अटक केली. ज्या गोष्टी पोलिसांनी केल्या त्याचं आपण कौतुक केलंच पाहिजे. मी त्याच दिवशी ही गोष्ट बोललो होतो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवर रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आपण कशा पद्धतीच्या प्रिकॉशनरी मेजर्स घेणार आहात. सभापती महोदय 2 महत्त्वाचे प्रश्न सन्माननीय सदस्य पाई जगताप यांनी उपस्थित केलेत. पहिला म्हणजे रेल्वे जेवढ्या आपल्याकडे धावतात त्याच्यामध्ये डबे वाढवले पाहिजेत. जी मागणी आहे त्यानुसार नक्कीच राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे त्याबद्दलचा पाठपुरावा हा केला जाईल आणि लोकसंख्येच्या तुलनेमध्ये अर्थातच ही संख्या आत्ता जी संख्या आहे ती कमी आहे आणि ती वाढवली पाहिजे त्याकरिता नक्कीच आम्ही पाठपुरावा करू. दुसरं ही वस्तुस्थिती आहे की जरी लोकसंख्या जास्त असली म्हणजे प्रवाशांची संख्या जरी जास्त असली तरीसुद्धा हा फ्लोटिंग क्राऊड आहे. हे प्रवासी ते फ्लोटिंग आहे ते एकाच वेळेला काही प्रवास करत नाही. हे 24 तासाचा हा आकडा आहे आणि अशा वेळेस रेल्वे प्लॅटफॉर्मवरती तरी नक्कीच गर्दुल्ले फिरणं किंवा तिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे माणसं तिथे असणं हे अपेक्षित नाही. म्हणूनच आपण सांगितल्यानुसार रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस आयुक्ताला आपले जे आहे यामार्फत आम्ही जॉईंट ऑपरेशन राबवू आणि जेवढे आपले प्लॅटफॉर्म्स आहेत जेवढे आपले स्टेशन्स आहेत त्या सगळ्या स्टेशन्सवरती हे जॉईंट ऑपरेशन राबवलं जाईल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची जी कोणी तिथे जर का व्यक्ती आढळली नक्कीच त्यांच्यावरती कारवाई देखील केली जाईल. आणि ॲडिशनल म्हणून आपल्याकडे जेवढे कॅमेराज आहेत आता आपण फेशियल रेकग्निशन कॅमेराचा देखील आपण उपयोग करतो. जसं ह्या आरोपीला आपण 15 तासाच्या आतमध्ये ह्याच टेक्नॉलॉजीने आपण पकडलं तर त्या कॅमेराची संख्या जेव्हा प्लॅटफॉर्मवरती वाढवू
तर नक्कीच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिथे पकडण्याकरता अजून तिथे मदत होईल, त्यांची देखील संख्या वाढवली जाईल. राजहंस सभापती महोदय, ते झालं की तिथे कसं येईल? सभापती महोदय, मंत्री महोदयांनी कसं व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. उत्तरमध्ये पण व्यवस्थित आहे, परंतु एक दोन प्रश्न आहे माझा की रेल्वे जर केंद्राची आहे, केंद्र सरकारची आहे, परंतु प्रवासी तर आपले मुंबईचे आहे, मुंबईकर आहे, महाराष्ट्राचे आहे, आणि एक नाही दोन तीन वेळा हे झालेलं आहे. मयंक लोहारचा झाला, त्याचा पूर्वी 24 जानेवारीला ते आलोक सिंग ते आपले देशाचे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग, त्यांचा सुरक्षा रक्षक त्यांचा मुलगा, तो प्रोफेसर होता, त्याला पण असाच मारले. तो कुरारचा रहिवासी होता, तो आलोक सिंग प्रोफेसर. तर असा जे प्रकार चाललेला आहे, माझा फक्त मंत्री महोदयाला एक दोन प्रश्न हे आहे की मेटल डिटेक्टर आहे ते लावणार आहे, GRP आणि RPFचा प्रश्न आहे, ते आपलं महाराष्ट्र शासन हे संपली की आणि रेल्वेचा समन्वय करून एक जास्तीत जास्त ते प्लॅटफॉर्म येण्याची जे एंट्री पॉईंट आहे, तर 2, 3, 4 पॉईंट्स आहेत. एक जागावरून ते एंट्री पॉईंट नाहीच. तर जिथे जिथे एंट्री पॉईंट आहे तिथे RPF या GRPचे जवान तिथे लावणार काय, आणि जे सर्व जे बोगी आहे, आपले डब्बे आहे, ते डब्बेत GRPचे RPFचे 2-2 आर्म्स घेऊन, रायफल घेऊन ते जवान तिथे ठेवणार काय. हे सुरक्षा मुंबईचे 70 से 80 लाख लोक ते प्रवास करतात आहे. तर कृपया करून माझा मंत्री महोदयाला हेच आहे की सर्व डब्यामध्ये जे रेल्वेचे डब्बे आहेत त्याच्यामध्ये 2-2 GRP RPFचे जवान आर्म्स घेऊन त्याच्यामध्ये राहणार काय. महोदय, सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्लॅटफॉर्म असू द्यात किंवा रेल्वेचे आपले हे डबे असू द्यात, ह्यामध्ये कुठल्या स्तराच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकता आहे, नक्कीच त्या बाबतीमधला एक आढावा घेतला जाईल. आणि आवश्यकता पडल्यास नक्कीच केंद्र शासनाकडनं ह्या बाबतीमध्ये जर का तिथे आपल्याला वाढीव सुरक्षेची जर का तिथे ताकद मिळत असेल तर ते देखील मिळवण्याकरता आपण प्रयत्नशील राहू. एकंदरीत प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता जे करणं आवश्यक आहे ते सगळं आपल्या राज्य शासनाच्या मार्फत केलं जाईल, आणि जिथे केंद्र शासनाचा तिथे इन्व्हॉल्वमेंट असेल ते तिकडे त्यांची देखील मदत घेतली जाईल. चित्रावाद सभापती महोदय, मी उत्तर वाचलंय. याच्यामध्ये मला इतकंच म्हणायचं आहे, महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत ही वेळ वाढवण्यात यावी, या संदर्भामध्ये रेल्वेच्या GMना पण आम्ही पत्र लिहिलंय. सभापती महोदय, एक 3 वर्षापूर्वी CSMTवरनं मुलगी क्लासला जात होती, भायखळ्याला तिला उतरायचं होतं, पण मधल्या स्टेशनवरती तिच्यावरती हल्ला करण्यात आला होता. नशिबाने ती घाबरून तिने उडी मारली. समोरून जर ट्रेन आली असती तर ते पोरगी तिथेच खलास झाली असती, आणि त्यामुळे सकाळी 6 नाही तर सकाळी 8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा तैनात केली जावी. एक लिहिलंय की ज्याचा उल्लेख आता मगाशी झाला की डोर फ्रेम, मेटल डिटेक्टर आणि प्रशासनासोबत पत्रव्यवहार नाही सभापती महोदय, हे तात्काळ करण्यात यावं. अजून आपण किती जीव जायची वाट बघायची. म्हणजे ते एक तो मयंक तो मुलगा गेला, त्याच्यानंतर माहीमला हल्ला झाला, आणि त्यामुळे माझी ही सुद्धा मागणी आहे की याला मकोकासारख्या कायदा त्याला लागू केला पाहिजे, आणि फक्त कायदा दिसला, कायदा न्याय झाला असं नाही सभापती महोदय, ठळकपणे दिसला पाहिजे. याच्यासाठी फाशी होणं गरजेचं आहे. एका मुलाचा जीव घेतलाय त्याने, तर अशा पद्धतीची शिक्षा ही या आरोपीला शासन देणार का. धन्यवाद. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्यांनी पहिली मागणी जी केलेली आहे की आता रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत आपण ही सुरक्षा जी आपण देतोय, तर ती 6च्या ऐवजी 8 वाजेपर्यंत करावी. नक्की सूचना ही चांगली आहे, त्या बाबतीमधली योग्य ती कारवाई, कायदेशीर कारवाई ही केली जाईल.
दुसरं मकुगासारखे गुन्हे दाखल करावे नक्कीच, जर का कायद्यामध्ये तशी तरतूद असेल किंवा ज्या वेळेस आपण त्या गुन्हेगारांना आपण पकडतोय तर त्यांचं शेवटी आपल्याला माहिती आहे की मकुगा लावण्यासाठीचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार आपण कारवाई करत असतो, तर आवश्यकतेनुसार तशी कारवाई केली जाईल. अनिल परब. मंत्री महोदयांनी काय काय उपाय आम्ही करणार आहोत, काय काय उपाय केलेले आहेत, किती CCTV आहे, सगळं सांगितलं आहे. पण हा विषय जो रवींद्र फाटक यांनी मांडला हा फार गंभीर विषय आहे. मी आत्ता सोमवारचीच गोष्ट सांगतोय. सोमवारी मी ट्रेनने मुद्दामून गेलो. मी जातो असा मध्ये मध्ये बघत काय चाललंय ते. कुठलं स्टेशन असं आहे सांगा की ज्याच्यामध्ये आज गर्दुले नाही आहेत? तुम्ही माझ्याबरोबर चला आत्ता. प्रत्येक स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला कोपऱ्यावरती आणि टॉयलेट्समध्ये गर्दुले नाही आहेत का बघा. पोलिसांना काय माहीत नाही काय गर्दुले नाही आहेत ते? हे हल्ले जास्त करतं कोण? गर्दुले करतात. हे करतं कोण? ही चेन स्नॅचरची गँग आहे, हे मोबाईल चोरांची गँग आहे, एक पाकिटमारांची गँग आहे. आपण पोलीस खातं ह्या जसं रेग्युलर पोलीस स्टेशनला एकदा तुम्हाला जामीन झाल्यानंतर एक दर 6 महिन्याने रिव्ह्यू करतात की ज्यांना जामीन झालेले आहेत ते आता कुठे आहेत, ते काय करतायत, असा एक रिव्ह्यू असतो की जे पार्श्वभूमी ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यांची नेहमी तपासणी केली जाते की हे लोक काय करतात. असं पोलीस खातं रेल्वेचं जे पोलीस आहेत हे असं कुठलं काम करतायत की ज्या चेन स्नॅचिंगच्या गँग आहेत, ज्या पाकिटमार आहेत, जे बाकीचे सगळे धंदे करतायत तिथे गर्दुले तर सुळसुळाट झालाय सगळीकडे. तर यांच्या बाबतीत आपण म्हणताय की फेस रेकग्निशन तुम्ही पकडलात बरोबर आहे, परंतु आजही तुम्ही जा, ह्या सगळ्या गर्दुल्यांची वस्ती त्या तिकडे आहे. चेन स्नॅचर्स फिरतायत. आपण जे मला सांगताय सिव्हिलमध्ये कदाचित मला माहीत नाही की किती सदस्य आता ट्रेनने जातात, पण मी तर हक्काने सांगू शकतो असे आम्हाला सिव्हिलमध्ये तर कधी, आम्ही तर पोलीस ओळखण्यामध्ये आम्ही पण एक्सपर्ट आहोत की सिव्हिलमधले, तर आम्हाला तर कधी असे सिव्हिलमधले पोलीस कधी दिसलेले नाही आहेत. दिसतात पोलीस कुठले माहिती आहे? जे रेल्वे फलाटावरती फेरीवाल्यांकडनं हप्ते घेत असतात ना, ते पोलीस दिसतात. सिव्हिलमधले पोलीस कुठे असतात, कुठल्या वेळेत असतात हे आम्हाला कधी दिसलेलं नाही. माझा साधा प्रश्न असा आहे की 2-3 प्रकारच्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी रेग्युलर ह्या गर्दुल्यांवरती कारवाई किंवा यांच्या बाबतीमध्ये इतकं कडक धोरण अवलंब लागेल तर तुमची महिलांची सुरक्षा ह्या गर्दुल्ल्यामुळे जास्त धोक्यात आहे. बाकीचे कोणालाही पकडता येते, पण या गर्दुल्यांना काय ते ब्लेड मारून घेतात, स्वतःच्या हातावरती नशेत असतात. महिलेवरती ब्लेड मारायला ते मागे पुढे बघत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्यापासून महिलांना जास्त असुरक्षित आहे. त्याच्यामुळे या गर्दुल्यांचा बंदोबस्त तुम्ही कसा करणार? या ज्या टोळ्या आहेत, पाकिटमारांच्या टोळ्या, चेन स्नॅचिंग, पोलिसांना काय माहीत नाही काय कोण कोण आहेत ते? जर तुम्ही ओळखीने जा आणि सांगा माझं पाकिट मारलेलं आहे आणि तुमचा इन्स्पेक्टर ओळखीचा असेल तर तुम्हाला 1 तासात पाकिट परत येतं तुमचं. कुठल्या लाईनला आहे, हार्बरला आहे, कोणाचं आहे, कोण आहे, कोणी मारलंय सगळं त्याला माहीत असतं. आमचा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे, या दृष्टिकोनातनं प्रवासांची सुरक्षितता आणि विशेषतः महिलांची सुरक्षितता ही गर्दुल्ल्यापासून आपण कशी करणार, त्यासाठी काय उपाययोजना करणार? आणि मी जे सांगितलं की रेग्युलर रिव्ह्यू ऑफ द गँग्स, ह्या गँग्स काय करतायत यांचा रेग्युलर रिव्ह्यू आपण घेणार का? सभापती महोदय, अतिशय महत्त्वाच्या ह्या विषयावरती चर्चा होत असताना सन्माननीय सदस्य अनिलजी परब यांनी वस्तुस्थितीला आधारून त्यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत. शेवटी आम्ही देखील अनेक वेळा रेल्वेमध्ये प्रवास केलेला आहे, आजही आम्ही रेल्वेमध्ये कधी कधी प्रवास करत असतो आणि आपण सांगतो ती वस्तुस्थिती आहे की अनेक प्लॅटफॉर्मवरती गर्दुले तिथे आढळतात किंवा आम्ही रेल्वेने प्रवास करत असताना प्लॅटफॉर्म सोडला की ट्रॅकच्या आजूबाजूला देखील असे हे गर्दुले आपल्या तिथे आढळत असतात. म्हणून नक्कीच जसा आपण मकुकाचा कायदा शेवटी राज्यामध्ये जेव्हा आपण लागू केला त्याच्यामध्ये विशेष म्हणजे ह्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती किंवा रेल्वेच्या या स्टेशन्सवरती ड्रग्स कुठून येते ह्याचा देखील रिव्ह्यू होणं एक आवश्यक आहे. नक्कीच आपण ज्या सूचना केलेल्या आहेत त्यानुसार मी जसं मगाशी म्हटलं की मी स्वतः या बाबतीमधले पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये रेल्वे पोलीस आयुक्तांची स्वतः मी बैठक घेईन. वेळ पडल्यास रेल्वे प्लॅटफॉर्मवरती जाऊन आम्ही ह्या बैठका घेऊ, पाहणी करू आणि शेवटी प्रवाशांची सुरक्षितता ही आमच्यासाठी प्रायोरिटी आहे. आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपण म्हटल्याप्रमाणे नक्कीच त्याच्यामध्ये गर्दुल्यांचा समावेश हा जास्त आढळतो. त्यांचा रेकॉर्ड
हा पोलिसांनी जो ठेवलेला आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी काय कारवाई केली आहे ह्याचा देखील रिव्ह्यू हा पुढच्या 25 दिवसाच्या आतमध्ये घेतला जाईल. आणि शेवटी आपण जो उल्लेख केला आहे की ज्या गँग्स तिथे कार्यरत असतील तर नक्कीच त्या बाबतीमध्ये देखील योग्य ती कारवाई म्हणजे त्यांच्या बाबतीमधला रेल्वे प्रशासनाने आणि रेल्वे पोलीस आयुक्तांनी एकत्र मिळून काय कारवाई केली ह्याचा देखील रिव्ह्यू घेतला जाईल. प्रवीण पोटे पाटील. ते महोदय, माननीय मंत्री महोदयांनी उत्तर फार नीट दिलं आहे, पण एक महत्त्वाचा विषय असा आहे, कृत्रिम AI आधारित CCTV कॅमेरे चेहऱ्याचे विश्लेषण, महिलां प्रवाशाकरता 118 लोकलचे ग्रुप तयार करणे, 877 होमगार्ड MS, त्याचप्रमाणे प्रवाशाच्या बॅगा तपास करणे, बॅगांचे स्कॅनिंग करणे, CCTV लावलेले आहेत, 24 तास हेल्प डेस्क आहे, व्हॉट्सअप ग्रुप्स केले आहे, लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडून 0 डेथ मिशन. वा, क्या बात आहे. एवढं सुद्धा असताना सभापती महोदय मला एक समजत नाही की एक आरोपी एका बॅगमध्ये चाकू घेऊन जातो आहे किंवा पिस्तूल घेऊन जातो आहे. अनेक गोष्टी आपण ऐकतो पाहतो या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्या एका मयक नावाच्या कर्तृत्वान मुलाचा त्या ठिकाणी मर्डर होतो, जो घरात एकुलता एक मुलगा आहे. त्यानंतर लगेच आलोक सिंग म्हणून त्यांचासुद्धा त्या ठिकाणी बाहेर एक असाच मर्डर झाला आहे. अशा जर घटना होत असेल तर सभापती महोदय मला एक सगळ्यात महत्त्वाची शंका तयार होते की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र म्हणून हे सगळ्या गोष्टी चालतात, पण महाराष्ट्र म्हणून आपला मराठी माणूस म्हणून याकडे आपण कशा दृष्टिकोनातून पाहतो हा माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला. सभापती महोदय, या ठिकाणी अपघात झाला, त्या अपघातामध्ये त्या मयकला किती काय म्हणजे त्याला एक आपण काय महाराष्ट्र शासन म्हणून त्याला काय आपण मदत करणार आहे, किंवा आलोक मिश्रा म्हणून सिंग जो आहे त्याला काय आपण मदत करणार आहे. हा महत्त्वाचा विषय. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय सभापती महोदय की यंत्रणा ही जी आहे ही खरंच काम करत आहे का, हे कुठल्या पद्धतीने काम करतायत हा माझ्यासमोर प्रश्न आहे. सभापती महोदय, या यंत्रणेवरती आपण कोण्या पद्धतीने एक चांगला पद्धतीने त्यावरती काम कसं करू शकतो आणि या लोकांना आपण काही मदत शासन म्हणून आपण काही मदत करू शकतो का, हा महत्त्वाचा प्रश्न माझा सभापती महोदय. ही सभापती महोदय, मयतांना तिथे मदत करण्याच्या बाबतीमधील नक्कीच त्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार आम्ही तिथे करू. आणि दुसरा आपला जो प्रश्न आहे तो उपाययोजना काय करू शकतो, मला वाटतं उत्तरामध्ये आपण सविस्तर असा उल्लेख केलेला आहे. आणि आत्ता देखील तोंडी उत्तर देत असताना देखील मी अनेक ज्या ज्या उपाययोजनांचा तिथे उल्लेख केला आहे त्या सगळ्या उपाययोजना या वेळेत केल्या जातील. लक्षवेधी क्रमांक 4.